यासाठी होऊ घातलेल्या या पेपरच्या कार्यक्रमाला या संस्थेचे अध्यक्ष बांबल सर, डॉक्टर बायस्करजी, गोपाल नायमाजी, अनिल सर, टाले सर, देवके सर आणि हे शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवणारे हरणे सर आणि या मागे असलेले सगळे दानशूर दाते, उपस्थित सगळे पालक, विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, सगळ्यांना माझा नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आज शिक्षणाला किती महत्व आलेलं आहे. आणि आपण ज्या ग्रामीण भागातून येतो त्या ग्रामीण भागाच्या शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचे वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे एक मोठी दरी शिक्षण क्षेत्रात निर्माण होणार आहे. आणि कॉन्व्हेंटचं जे फ्लॅट आलेलं आहे आता, त्यामुळे गरिबाच्या मुलांना त्या कॉन्व्हेंटचा खर्च झेपावणार नाही. म्हणून प्रकाश वाटच्या माध्यमातून 50 पोरांना प्रशिक्षण देऊन या 50 पैकी 50 कसे सिलेक्शन होणार यासाठी हा पहिला प्रयास आहे. कारण तुमची जर निवड नवोदय विद्यालयामध्ये झाली तर तुम्हाला 5वी पासून तर 12वी पर्यंत एकही रुपया लागणार नाही. याचा संपूर्ण खर्च राहणं, खाणं, पुस्तकं, दप्तर, औषध सगळ्या सोयी हे केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे आपल्या पालकावर अजिबात आर्थिक बोजा येत नाही आणि पालकाच्या खिशाला झळ लागत नाही. आणि एक वेळा तुम्ही जर नवोदयमध्ये गेले निश्चितच तुम्ही एखाद्या हिऱ्यासारखे चमकणार आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल होणार आहे. कारण तिचं जे शिक्षण आहे त्याची एक क्वालिटी आहे. आणि नवोदयाच्या विद्यार्थी जेव्हा पासआउट होते, जेव्हा पास होते तेव्हा अनेक कॉलेज आपली वाट पाहत असतात, अनेक कंपन्या आपली वाट पाहत असतात. कारण आपल्या सगळ्यांचं हे आज बालपण आहे. पण ज्यावेळेस तुम्ही युवा अवस्थेत येसान 12वी मध्ये त्यावेळेस तुम्हाला शिक्षणाचं काय महत्व हे समजणार आहे. आणि कोणतीही गोष्ट सराव केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. आणि योग्य मार्गदर्शन, त्यांना लागणारी पुस्तके, त्यांना लागणारे तज्ञ लोकांचं मार्गदर्शन आपल्याला जर भेटलं, कारण याचा आज मोठा अभाव आहे. मेट्रो सिटीमध्ये पुणे असो, मुंबई असो, नागपूर असो, सोलापूर असो, अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी आता राजस्थान कोट्यामध्ये तर शिक्षणाचा बाजार खुललेला आहे. आज 25-25 मजल्याच्या बिल्डिंगा तिथं झालेल्या आहेत. आज करोडो रुपये शिक्षणावर तिथं लोक जे धनधानगे लोक आहे, पैशांनी समृद्ध आहे, ते खर्च करून राहिले. पण त्या सगळ्याच्या या प्रयासामुळे एक मोठी दरी निर्माण होऊन राहिली. उच्च शिक्षित लोकांचे लेकरं शिकून नोकऱ्यावर लागून राहिले आणि ग्रामीण भागातला आमचा राहणारा मोल मजुरी करणारा शेतकरी याच्या मुलाला पाहिजे ते स्थान मिळून नाही राहिलं. आणि ते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.